हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण परत साबुदाणा पापड तयार केले आहे। साबुदाणा भिजायला घातला आहे रात्रीचा आणि उकळत्या पाण्यामध्ये असा टाकून घ्यायचा आहे। आदान फुटलेले होते त्यामुळे पटकन टाकून घेतलेले आहे आणि आदान मोडण्यासाठी गार पाण्याचा एक शिंतोडा वरून मारायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि साबुदाणा उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू नाही पण 5 ते 7-8 मिनटाला ते पळीने मोठ्या हलवणे गरजेचं आहे। तर उकळी फुटेपर्यंत व्यवस्थित असं साबुदाणा शिजवून घ्या। तर बघा किती छान उकळी फुटलेली आहे आणि एकदम असा काय म्हणतात ते चिकट होईल तोपर्यंत शिजवून घ्या। तर आपला अजून चिकट झालेला नाही आहे, तर त्यामुळे आता ते उकळी फोडून घेत आहे। तर असे पदार्थ जे आहेत ते उन्हाळ्याच्या गॅसवर न करता तुम्ही चुलीवरच केले पाहिजे, जेणेकरून यांना काय असतं की जास्त जाळाची गरज असते, गॅसला कमी असतो, त्याच्यामुळे तिथे व्यवस्थित होत नाही, टाईम लागतो आणि चुलीवर हे पटकन शिजवून निघतात। तर हे आपलं झालेलं आहे तयार। तर या पद्धतीने आपण इथे एक प्लास्टिकचा कागद पाण्यातून काढून घ्यायचा आहे आणि पळीने पापड घालायला सुरुवात करायची आहे। तर याला साबुदाणा पळी पापड असे म्हणतात। या पद्धतीने आपण पळीच्या साहाय्याने पापड घालून घ्यायचे आहेत। तर इथे हे बघा कोपऱ्यात असे छान असे पापड तयार होताना दिसत आहेत तुम्हाला आणि हे पापड वाळल्यानंतर काढून घ्यायचे आहेत, एकत्रित गोळा करायचे आहेत आणि उपवासाच्या दिवशी तळून खायचे आहेत। अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।